नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी प्राजक्ता आपटे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती असं व्यक्तिमत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शिक्षणातून माणसाचा शोध घेणारे डॉक्टर बाबासाहेब. बोधिसत्व ही उपाधी त्यांना बहाल करण्यात आली होती. समाजशास्त्रज्ञ, कायदेतज्ञ, अर्थतज्ञ अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांचं भरीव योगदान आहे. मंडळी, 14 एप्रिल हा जागतिक स्तरावर त्यांचा जयंती दिन म्हणून आपण साजरा करत असतो. आज त्या निमित्ताने आपला विशेष कार्यक्रम आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आज त्यावर आपण चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम आजचा आपला विषय काय तो टिपून घेऊया. आजचा आपला विषय आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलूंविषयी विचार. आज त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेकविध पैलू आपण आज उलगडणार आहोत आणि आज ते उलगडण्यासाठी असंच एक व्यासंगी व्यक्तिमत्व आज आपल्या इथे उपस्थित आहे. ते कवी, कादंबरीकार, मराठी साहित्यिक, आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि अभ्यासक ज.वी. पवार सर. सर, आजच्या भागात मी तुमचं मनापासून स्वागत करते. जय भीम. तुमचा अल्प परिचय आपल्या प्रेक्षकांना करून देते. श्रीयुत जयराम विठ्ठल पवार, मराठी साहित्यिक, आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ अभ्यासक, कार्यकर्ते, भाषणकार व विचारवंत. दलित पॅंथर आणि सम्यक क्रांती या संघटनेचे प्रवर्तक, विद्रोही आणि धम्मलिपी नियतकालिकांचे संपादन तसेच प्रबुद्ध भारतचे कार्यकारी संपादक. आंबेडकर चळवळीसंबंधी विविध वृत्तपत्रे, नियतकालिके यामधून गेली 50 वर्षे सर सातत्याने लेखन करत आहेत. एवढंच नाही तर आंबेडकर चळवळीचे 5 खंडात सरांनी त्याला शब्दबद्ध केलं आहे. आजवर 27 पुस्तकं सरांची प्रकाशित झाली आहेत. दलित पॅंथर्स अँड अथॉरिटेटिव्ह हिस्ट्री हे मूळ इंग्रजीतनं ते हिंदीत अनुवादित सुद्धा करण्यात आलं आहे. तसेच नाकेबंदी हा कविता संग्रह सुद्धा सरांचा प्रसिद्ध आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे खरं तर कालातीत आहेत. म्हणूनच पिढ्यानपिढ्या ते आजही दिशादर्शक ठरत आहेत. आज ह्याविषयी आपण सरांची चर्चा करणार आहोत. आज खरांचं खूप अनमोल मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. आजच्या विषयाला सुरुवात करूया. सर, आपण म्हणतो की बहुआयामी व्यक्तिमत्व असणारे डॉक्टर बाबासाहेब, कारण इतका विविध अंगी विविध विषयांचा त्यांचा सखोल अभ्यास होता. तर त्यांनी अशा नेमक्या कोणत्या गोष्टी किंवा कोणते विचार अंगीकारले की त्यामुळे आपण म्हणतो की बहुआयामी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? काय सांगाल याविषयी? पहिला प्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु क्रांतिबा फुले यांना मी वंदन करतो. त्याचं कारण 11 एप्रिल हा त्यांचा मृत्यूदिन. खरं तर सृष्टीच्या नियमाप्रमाणे एक सूर्य मावळल्यानंतर चंद्रानं उगवायचं असतं, परंतु ह्या सृष्टीच्या नियमाच्या विरुद्ध जाऊन 11 एप्रिलला एक क्रांतीसूर्य मावळला आणि 14 एप्रिलला एक ज्ञानसूर्य उगवला. जगातली ही अशक्यप्राय घटना झाली आणि त्यामुळं या दोन्ही महापुरुषांना, दोन्ही सूर्यांना मी प्रथम जयभीम करतो आणि आपणालासुद्धा सगळ्यांना जयभीम करतो. आता बाबासाहेब आंबेडकर यांचं जे बहुआयामी कर्तृत्व आहे, या कर्तृत्वासंदर्भात आपण जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की जीवनाचं असं कोणतंही अंग नाही की ज्याच्यावर त्यांनी अभ्यास केला. कधीकधी तर असं वाटतं की त्यांच्या एकेका वाक्यावर एक PhD होऊ शकेल, एक प्रबंध होऊ शकेल. इथपर्यंत त्यांचं एक वाक्य हे सखोल अभ्यासातून निर्माण झालेलं आहे. अनेक उदाहरणं देता येतील, परंतु त्यांच्या जीवनाबद्दल मी सांगितलं. वेगवेगळी जीवनातली जी अंग आहेत त्या सगळ्यावर त्यांनी अभ्यास केला आहे. मग ते समाजशास्त्र असो, ते अर्थशास्त्र असू दे किंवा अगदी म्हणजे पर्जन्यापासून
रक्तसंकरापर्यंत म्हणजे जो ज्यांचा त्यांचा विषय नाही अशा सगळे विषय हे बाबासाहेब आंबेडकरांनी त्या त्यांना स्पर्श केले आहेत. अगदी आज आपल्याला विशेष महत्त्वाचं वाटत नाही, परंतु कुटुंब नियोजनाचा बद्दल बाबासाहेबांनी त्या काळामध्ये त्या काळातल्या लोकांच्या बरोबर काम केलं आणि त्यांच्याबरोबर त्यांची पाठथोपटणी केली, त्यांच्याबरोबर त्यांनी काम केलं आहे. आपल्याला मी मुद्दाम सांगू इच्छितो की त्यांच्या ह्याला 125 वर्ष झाली. त्यावेळेला मी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं जे मराठवाड्यामध्ये विद्यापीठ आहे त्याने एक मोठा प्रबंध केला. त्या प्रबंधाची या संपादनाची जबाबदारी माझ्याकडे होती. आणि जेव्हा मी असा विचार केला की बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वांग कर्तृत्वाचा आढावा घेतला जावा, तेव्हा देशातील अत्यंत महत्त्वाचे लेखक याला मी विनंती केल्यानंतर 15 दिवसात मला बाबासाहेबांच्या विविध अंगाचे जे दर्शन घडलं ते फारच महत्त्वाचं आहे. हा प्रबंध हा ग्रंथ मराठवाडा विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ जे आहे त्या ठिकाणी आपल्याला अवेल मिळेल. त्यात बाबासाहेबांच्या शेतीबद्दलचं, बाबासाहेबांच्या सोन्याच्या भावाबद्दलचं इतकं विशिष्ट प्रकारचं त्यांनी केलं आहे की या माणसाने एवढ्या कमी आयुष्यामध्ये बाबासाहेबांनी एवढं संशोधन केलं कसं आणि कधी केलं हे आता मला आश्चर्य वाटतं. खरं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या आधी त्यांचा समाज हा दलितगात्र होता. तो कणाहीन होता. ह्या कणाहीन माणसाला आधी कणा देणं, त्याला ताट उभं करणं आणि समोरच्या माणसाशी संघर्ष करायला लावणं ही तशी साधी बाब नव्हती. आणि ही एकाच काळामध्ये किंवा एकाच जन्मामध्ये शक्य नव्हती. परंतु बाबासाहेबांनी हे करून दाखवलं आहे. त्यांनी ह्या पंखविहीन अशा ह्या माणसांना गरुड पक्षाशी झुंजायला लावलं. ही साधी बाब नाही आहे. आणि म्हणून आपण पाहतोय की बाबासाहेबांनी सगळ्याच पुरुषाला महत्त्व दिलं असेल तर ते शिक्षणाला महत्त्व दिलं आहे. आणि बाबासाहेबांनी या शिक्षणासाठी त्याने 1924 साली त्यांनी जी त्यांची संघटना होती, या संघटनेमार्फत त्यांनी त्रिसूत्री कल्पना दिली होती की 3 सूत्रं दिली होती. आणि आज आपल्याला त्या 3 सूत्राबद्दल विशेष महत्त्वाचं वाटत नाही, परंतु त्यांनी जी सूत्रं दिली होती ते होतं पहिलं होतं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आता शिका म्हटलं तर आज आपल्याला त्याच्याबद्दल काही विशेष वाटत नाही, परंतु 1924 साली दलितांनी ते म्हणजे लाथाडलेल्याने अवेरलेल्याने शिका असं म्हणणं ही साधी बाब नव्हती. कारण शिक्षणाची मक्तेदारी ही एका ठराविक वर्गाकडे होते आणि त्यानंच शिकलं पाहिजे, त्यानेच लिहिलं पाहिजे, त्यानेच वाचलं पाहिजे, इतर कुणाला हा हक्क नव्हता. अशा काळामध्ये शिका असं म्हणणं ही अत्यंत क्रांतिकारक घटना होती. बाबासाहेबांनी त्यावेळेला हा क्रांतिकारक संदेश दिला, शिका असा संदेश दिला. आणि आपण पाहतोय की ह्या शिक्षणामुळे ज्ञानाची सगळी जी कवाडं आहेत ती सगळी कवाडे त्यांना तर उघडी त्यांनी केली होती, ती पादक्रांत त्यांनी केली होती. परंतु त्यांच्या दलित गात्र समाजाला त्यांनी जो अंधारमय असं त्यांचं जीवन होतं, या अंधारात त्यांनी काळोखाचं बीजारोपण केलं. एक प्रकारचा त्यांनी प्रकाश दिला आणि सगळ्यांचं जीवन उजळून टाकलं. तेव्हा बाबासाहेबांच्या आयुष्याची जर सगळ्यात महत्त्वाची कुठली सुरुवात असेल तर ती त्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा सांगितलं. आणि आपण पाहतोय अत्यंत कमी वेळामध्ये, म्हणजे आज आपल्याकडं ज्यांनी हे सगळं अनुभवलं असे लोकही अजून जिवंत आहेत. ज्यांनी अत्याचार केला तेही त्याच्यापैकी काही जिवंत आहेत. हे आश्चर्याची बाब आहे की एका 60-65 वर्षामध्ये हा सगळा कायापालट घडून येऊ शकला. हे एकाच माणसाच्या कर्तृत्वामुळे झालं आणि त्या कर्तृत्वानं माणसाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे सगळ्या जगाच्या आता आयकॉन होऊ पाहत आहेत, होतील असं मला वाटतं. तर त्याचं महत्त्वाचं म्हणजे त्यांनी केलेलं शिक्षणाची जी शिदोरी आहे ती त्यांनी सगळ्यांसमोर उघडी करून दिली. हे त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे. पवार सर, आपण पुढे बोलूच, पण आपला पहिला फोन येतोय तो आपण घेऊया. शिवानंद निपाणी इथून आपल्याशी बोलतायत. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. शिवानंद वशेर बोलतो निपाणीहून. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा, त्यांनी पूर्वीपासून कोणते विचार त्यांनी चालवत आले, चांगलं व्हावं म्हणून असे विचार त्यांचे होते. ती विचारधारा अजूनच या सध्याच्या युवा पिढीला जर पोचवायची असेल तर आपण कशा प्रकारे पोचवू शकतो? आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचार जी होती ती विचार आता सध्याच्या मीडियामध्ये आपल्याला बघायला, पाहायला, ऐकायला मिळायला पाहिजे असेल तर आम्ही काय करू शकतो आणि कशा ऐकावं, कसे बघावं, तुम्ही काय सांगाल म्हणून असा माझा प्रश्न बघा. धन्यवाद.
आपला प्रश्न जो आहे त्या प्रश्नाच्या संदर्भात मी आपल्याला सांगू इच्छितो की बाबासाहेब समजून घ्यायचे असतील किंवा त्यासाठी बाबासाहेबांनी लिहिलेली सगळी पुस्तकं, त्यांचे जे सगळे ग्रंथ आहेत ते ग्रंथ नुसतं लिहायचे म्हणून लिहिलेले नाहीत, तर अत्यंत मूलगामी स्वरूपाचं त्यांचं संशोधन असलेले हे ग्रंथ आहेत. आणि मला सांगायला मला स्वतःला अभिमान असा वाटतो की बाबासाहेबांचं बरंचसं जे साहित्य होतं ते इंग्लिशमध्ये साहित्य होतं, कारण ते इंग्लिशमध्ये त्यांचं सगळं साहित्य. ह्याच्यापैकी त्यांनी जे त्या काळामध्ये वर्तमानपत्रातून लिहिलेलं किंवा नंतर त्यांची जी पुस्तकं ती इतर भाषेत आहेत, परंतु इंग्रजी भाषेतलं त्यांचं बरंचसं साहित्य हे साहित्य कोर्टामध्ये गेलं होतं. कोर्टात गेलं होतं. त्याचं कारण असं की बाबासाहेबांचं साहित्य हे एक प्रकारची प्रॉपर्टी आहे, इमेबल का होईना ती प्रॉपर्टी होती आणि या प्रॉपर्टीचा वाद कोर्टात गेला. आणि तो सर तुम्ही ते अप्रकाशित लिखाण प्रकाशित करण्यासाठी तुमचे माझं सांगायचं त्यांना निपाणी करणार नाही, मला हे सांगायचं आहे की जे साहित्य जे बाबासाहेबांचं अप्रकाशित साहित्य जे होतं ते साहित्य आता महाराष्ट्र सरकारच्यामुळं ते प्रकाशित आलेलं आहे आणि ते इंग्रजी साहित्य असल्यामुळे ते जगभर जाते. आणि आपल्याला बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला वाचलं पाहिजे, ती वाचण्याची साठी जी पुस्तकं होती, ग्रंथ होते ते आमच्यासारख्याने अवेलेबल करून दिलं आहे. त्यामुळे तुम्ही वाचणं हेच महत्त्वाचं आहे. बाबासाहेबांचं साहित्य तुम्ही वाचल्याशिवाय तुम्हाला बाबासाहेब कळणार नाही. आणि बाबासाहेबांचे जे संदेश आहेत, बाबासाहेबांचे जे सगळे विचार आहेत ते विचार बाबासाहेबांचे या पुस्तकातूनच तुम्हाला मिळतील. त्या पलीकडं मी आपल्याला आणखी काही सांगू इच्छित नाही. सर मगाशी तुम्ही जसं म्हणाल, आपण म्हणतोय की बहुआयामी व्यक्तिमत्व, बहुशाखीय उच्च विद्या विभूषित बाबासाहेब आज होते. आणि त्यांचा नेहमी एक आपण म्हणू की आग्रह होता की कोणत्याही व्यक्तीला सर्वांगीण विकास साधायचा असेल तर शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण त्यांनी स्वतः शैक्षणिक कार्यात जे भरीव योगदान केलं आहे, सर त्याबद्दल काय सांगाल? कारण अनेक शैक्षणिक संस्थानांच्या उभारणीमध्ये सुद्धा त्यांचा खूप मोठा आणि मोलाचा सहभाग होता. त्यांनी आपल्या गुरूंच्या म्हणण्याप्रमाणे पहिला प्रथम त्यांनी तर ज्याला प्राथमिक शिक्षण म्हणतो त्या प्राथमिक शिक्षणाची त्यावेळेला म्हणजे क्रांतिबा फुले यांनीच प्राथमिक शिक्षण हे कंपल्सरी करावं वगैरे त्यावेळेला म्हटलं होतं. त्याने बाबासाहेबांनी या प्राथमिक शिक्षण लोकांचं झालं होतं, परंतु उच्च शिक्षण त्यांना मिळालं पाहिजे. बाबासाहेबांची अशी अपेक्षा होती की माणूस गरुडासारखा उंच भरारी घेतली पाहिजे, उच्च शिक्षण झालं पाहिजे आणि उच्च शिक्षण घेऊन त्यांनी उच्च शिक्षण द्यावं आणि त्यांनी एकदम कळसावर बसावं, शिक्षणाच्या कळसावर म्हणजे अत्युच्च ठिकाणी बसावं आणि त्याने हात आपल्या लोकांना द्यावा आणि त्याला वरती आणावं. या उद्देशानं बाबासाहेबांनी स्वतः 1945ला त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. आणि या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं तुम्हाला असंच दिसेल की त्यांच्या ह्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या स्टँडने ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या कॉलेजेस काढली, विशेषतः मराठवाडा जो अंधकारमय होता या मराठवाड्यामध्ये त्यांनी हा जो प्रकाश दिला. त्यामुळे आज आपण पाहतोय की अनेक लोक आमच्यासारखे अनेक लोक आम्ही अभिमानाने सांगतो वी आर सिद्धार्थी किंवा आम्ही पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे विद्यार्थी आहोत. याचं होतं कारण ज्ञानाचे हा जी प्रकाश आहे हा प्रकाश त्याने संपूर्ण महाराष्ट्रभर त्याने नेला. त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं हे म्हणजे जर शिकला माणूस आपल्याला सांगा माणूस शिकला तर त्याला नोकरी मिळते, नोकरी मिळाली की त्याला पैसा मिळतो आणि पैसा मिळाला की त्याला प्रतिष्ठा मिळते. म्हणजे समाजातल्या सर्वसामान्य माणसाला प्रतिष्ठा मिळण्यासाठी जर कोणता मार्ग असेल तर शिक्षण, नोकरी, पैसा आणि प्रतिष्ठा या मार्गाने बाबासाहेबांनी कार्य केलं. आणि ते इतकं महत्त्वाचं होतं की आज हा सगळा जो लाथाडला गेला होता तो आज प्रतिष्ठित म्हणून त्या समाजामध्ये आज वागत आहे. हे सगळं कर्तृत्व केवळ एकल्या बाबासाहेब आंबेडकर यांचंच आहे. सर ह्याला जोडून विचारेन, कारण स्त्री शिक्षणासाठी सुद्धा ते खूप आग्रही होते. एक स्त्री जर का कुठल्याही कुटुंबातली शिकली तर अख्खं कुटुंब प्रगत होतं. तर ह्या स्त्री शिक्षणासाठी बाबासाहेबांनी खूप महत्त्वाची पावलं उचलली आहेत. तर त्याबद्दल एक थोडंसं काही विस्तृत आम्हाला सांगू शकता? पुन्हा मी बाबासाहेबांचे जे गुरु आहेत त्यांच्या पत्नी सावित्रीमाई यांच्याकडे जातो. बाबासाहेबांनी सगळा जे गुरु केले आहेत ते ज्याला गुरुजन म्हटले त्याने मी त्यांना क्रांतीबाब असं म्हटलं आहे.
आणि या क्रांतीचे जे बाप आहे त्याने वेगळ्या प्रकारचं केलं. आता हे जे एक काळ आपण म्हणत होतो की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उद्धारी, ही पाळण्याची दोरी म्हणजे ती केवळ प्रजाजनाची त्या एक कारखाना होता. याच्या पलीकडं चूल आणि मूल याच्या पलीकडं तिथं होतं. बाबासाहेबांनी 1927 साली, मी मुद्दाम आपल्याला सांगतो, 1927 साली त्या काळात त्याने महिलांचा पहिल्यांदा एक मेळावा घेतला आणि अगदी जे साड्या नेसायच्या कसं आहे ईदपासून त्यावेळेला सकतची साडी कशी नेसायची, सकतची आणि विकतची हा वाद होता आपल्याला माहिती आहे. म्हणजे विकतची म्हणजे गोल्ड साडी, सकतची म्हणजे काष्टवाली साडी, हा आपल्याला तो मोठा आज आपल्याला तो वाद होता हे आपल्याला ऐकलं तर आश्चर्य वाटेल, पण त्यावेळेला हा वाद होता. आणि बाबासाहेबांनी त्या काळामध्ये शिक्षणासाठी त्या काळात बाबासाहेबांचे जे सहकारी होते त्या सगळ्या सहकाऱ्यांच्या ज्या पत्नी होत्या या सगळ्या पत्न्यांना त्यांनी कामाला लावलं आणि शिक्षणाचे दिले. आणि त्यांनी म्हटलं की शिक्षणाची दोरी जिच्या हात आहे तीच जग उद्धारी, असं बाबासाहेबांनी दिलं. पाळण्याची दोरी नाही तर शिक्षणाची दोरी, हे बाबासाहेबांनी म्हटलं. आणि त्यानंतर आपण पाहतोय जी स्त्री होती ती मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे ती स्वतः एक दलितच होती. तिला कुठल्या प्रकारचा अधिकार नव्हतं. स्त्री शूद्रावर नारी सब आहे ताडण के अधिकारी. स्त्रीला पण मारलंच पाहिजे, तिला बडवलंच पाहिजे. जसं ढोलाला बडवलं जातं, शूद्राला बडवलं जातं, तसं स्त्रीलासुद्धा बडवलंच गेलं पाहिजे. हा जो आदेश होता त्या आदेशाच्या विरुद्ध जाऊन बाबासाहेबांनी कार्य केलं आणि स्त्रीला जास्तीत जास्त तिला उंच भरारी कशी मारता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केलं. आणि त्यासाठी त्यांनी अगदी मनुस्मृतीपासून त्यांनी त्याला आव्हान दिलं. आपल्याला माहिती आहे हे आव्हान दिल्यामुळंच आपण 1975 साली म्हणजे 1927ला मनुस्मृतीला त्यांनी नाकारलं आणि 1975च्या साली ह्या देशाची एक पंतप्रधान, 66 साली या देशाची एक स्त्री पंतप्रधान होऊ शकते. आणि आज आपण पाहतोय या देशाची सर्वोच्च ठिकाणी बसलेली एक बाई आहे. ती साधी बाई, ती बाई नुसती बाई नाही तर ती आदिवासी बाई आहे. हे याचं सगळ्याचं एकमेव कारण बाबासाहेबांनी दिलेलं जे संविधान आहे. बाबासाहेबांनी स्त्रियांच्या बाबतीमध्ये त्यांनी संविधान लिहिल्यानंतर देखील त्यांना असं वाटायला लागलं की माझ्या महिलांसाठी मी अजूनही काहीतरी करायचं राहिलं आहे, माझ्या हातून खूप करायचं राहिलं आहे. आणि मग आपल्याला माहिती आहे ज्याला आपण हिंदू कोड बिल म्हणतो, हे हिंदू कोड बिल बाबासाहेबांनी घटना लिहिल्यानंतर पुन्हा त्या हिंदू कोड बिलाबद्दल त्यांनी केलं. नेहरूंनी तर हिंदू कोड बिल नाही पास केलं तरी राजीनामा देईन असं म्हटलं होतं, परंतु तत्कालीन व्यवस्थेने ते हिंदू कोड बाहेर केलं नाही. आज आपण पाहतोय की बाबासाहेबांच्या काळात हिंदू कोड बिल मान्य झालं नसलं तरी आज महिलांना जे काही मिळते ते हिंदू कोड बिलाचाच सगळा भाग आहे. हे मी पुन्हा आपल्याला सांगतो. सगळ्या स्त्रियांना जर प्रातःस्मरणी कोण असतील तर ते बाबासाहेब आंबेडकर हेच प्रातःस्मरणी आहेत. कारण महिलांच्या प्रत्येक विकासाला, मगाशी आपण विकासाची बोलत होतो, महिलांचा विकास, त्यांना समान पगार पाहिजे, त्यांना मॅटर्निटी लीव्ह पाहिजे, त्यांना पेन्शन पाहिजे, हे सगळ्या गोष्टीच्या आहेत. ह्या सगळ्या बाबासाहेबांनी महिलांना त्यांना उच्चभ्रू करण्यासाठी किंवा त्यांना अत्युच्च ठिकाणी घेऊन जाण्यासाठी केलेले कार्य आहेत. तेव्हा ह्या सगळ्या महिलांना बाबासाहेब आंबेडकर हेच प्राप्तस्मरणीय आहेत असं मला मुद्दाम सांगावंसं वाटतं. सर, एक फोन घेऊया आणि पुढे जाऊया. विजय परब विरार इथून आपल्याशी बोलतायत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार, विनया परब आहे. विनया परब, नमस्कार मॅडम, बोला. तुमचा मला प्रश्न विचारायचं विचारा. आहे की सर, बाबासाहेबांची पुस्तकं वाचायची आहेत, ग्रंथसंपदा वाचायची आहे, तर ती कुठे उपलब्ध आहे? कोणत्या ग्रंथालयात त्यांची पुस्तकं आहेत? धन्यवाद मॅडम. बाबासाहेबांची पुस्तकं अवेलेबल आहेत जिकडे सगळीकडे आहेत. मी मगाशी जे म्हटलं होतं ती पुस्तकं महाराष्ट्र सरकारने सुद्धा छापलेली आहेत. त्यांचे जे वेगवेगळ्या प्रकारचे डेपो आहेत, महाराष्ट्र सरकारचे सगळे डेपो आहेत, ह्या सगळ्या डेपोमध्ये पुस्तकं अत्यंत कमी खर्चामध्ये, मला सांगायला आनंद वाटेल की त्या कमिटीचा मेंबर मी सुद्धा आहे. आणि आम्ही असा आग्रह धरलेला आहे की ही पुस्तकं कमी खर्चामध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये ते छापली जावी आणि कमी खर्चामध्ये ते लोकांना अवेलेबल करून द्यावे. खरं तर जी बुक डेपो आहेत, या बुक डेपो सगळ्या प्रकारचे बुक डेपो आहेत. मग ते अगदी गिरगावातले असोत किंवा पुण्यातले असोत,
किंवा नागपूर नाशिकचे असोत, या सगळ्या ग्रंथांच्या मालकांना माझी विनंती आहे की लोकांना आता पुस्तकाची भूक लागलेली आहे, बाबासाहेबांच्या विचारांची भूक लागली आहे. ती भूक शमवण्यासाठी तुम्ही आपल्या बुक डेपोच्या काही जागा बाबासाहेबांच्या पुस्तकासाठी द्या. आपण बाबासाहेबांना पुस्तकाच्या बाबतीमध्ये अस्पृश्य ठरवू नका, कारण बाबासाहेबांनी या अस्पृश्यतेचा भंग केला असेल तर तुमच्या डेपोमध्ये बाबासाहेबांची पुस्तकं द्या. गव्हर्नमेंटच्या डेपोमध्ये मिळतीलच. आणि तुम्हाला काही मदत लागली तर तुम्ही आमच्यासारख्या जाणकार लोकांकडे जसं आपण सांगता, जे पुस्तक मिळत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर ते मिळवून देण्यासाठी देखील अनेक लोक आज तयार झाले आहेत. अनेक लोकांच्याकडे बाबासाहेबांच्या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीसुद्धा आहेत. आपल्याला ते सगळं मिळू शकेल. बाबासाहेबांची चरित्र सगळ्या भाषेत आहेत. माझ्या माहितीप्रमाणे बाबासाहेबांची चरित्र आतापर्यंत जवळजवळ 100 लोकांनी लिहिले आहेत. हिंदीमध्ये, मराठीमध्ये, वेगवेगळ्या भाषामध्ये आणि वेगवेगळ्या विचारांचे. मग ते कम्युनिस्ट धार्जिन, समाजवादी धार्जिणे असतील, साम्यवादी धार्जिणे असतील किंवा गांधीवादी असतील, या सगळ्या लोकांनी बाबासाहेबांची पुस्तकं लिहिलेली आहेत. ती फक्त आणि दुसरं म्हणजे साहित्य अकादमी आहे, ट्रस्ट आहे, या सगळ्या लोकांनी बाबासाहेबांची पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यासाठी बाबासाहेबांच्या पुस्तकांसाठी एक विशिष्ट प्रकारचा निधी उपलब्ध करून दिला जातो आहे. आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला ते पुस्तकं आपल्या घरापर्यंतसुद्धा पोचू शकतील अशी व्यवस्था आपण करू शकतो किंवा होऊ शकेल. आपण फक्त त्यासाठी आपली तयारी पाहिजे. आपल्याला भूक लागली पाहिजे. पोटाला भूक लागते तशी तुमच्या मेंदूला बाबासाहेबांची पुस्तकं वाचायची भूक लागली पाहिजे. ती भूक लागली तर ती शमवली जाईल, हे मी आपल्याला सांगतो. खरंच आहे. ती ग्रंथसंपदा आहे, ज्ञानभांडार आहे, ते जपलं पाहिजे. आपण पुढे बोलणारच आहोत, पण आत्ता वेळ झाली आहे ब्रेकची. भेटूया विश्रांतीनंतर. नमस्कार. ब्रेकनंतर परत एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करत आहोत युगप्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत ज्येष्ठ विचारवंत ज.वी. पवार सर. सर, चर्चा सुरू करण्यासाठी आपल्याला पहिला फोन आलाय, तो घेऊया. कुडाळकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार. रवींद्र कुडाळकर आपल्याशी संवाद साधतायत. नमस्कार कुडाळकर सर. नमस्कार. हॅलो. हॅलो सर, नमस्कार. हा, बोला. आवाज येतोय? आवाज येतोय. तुमचा प्रश्न विचारा सर. हॅलो. नमस्कार सर, बोला. हॅलो सर, तुमचा आवाज नमस्कार, येतो. रवींद्र कुडाळकर बोलतोय मी. नमस्कार सर, तुमचा प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की युवकांनी समाजकारण, समाजसेवा आणि समाज संघटन याबद्दल काय कसं काम करावं याबद्दल बाबासाहेबांची मतं काय होती आणि ही मतं आजच्या पिढीतला युवक युवतींना कितपत प्रबोधनपर ठरतील असं आपणास वाटतं? सर, त्याविषयी खरं तर आपण पुढे सविस्तर बोलूया, पण आता त्यांना उत्तर देताना थोडक्यात काय सांगाल? या बाबतीत मी तुम्हाला एवढंच सांगेन की जगातल्या जेवढ्या सगळ्या क्रांती झाल्या त्या क्रांती युवकाने केलेल्या आहेत. आणि या युवाशक्तीवर माझा विश्वास आहे. या युवाशक्तीनं, मी पुन्हा एकदा सांगतो, या युवशक्तीनं आसपासच्या जगाचं ज्ञान करून घेण्यासाठी त्यांनी ज्ञानसाधना करावी, त्यांनी पुस्तकं वाचावे, ग्रंथ वाचावे आणि त्यांनी इतरांनी सांगण्यापेक्षा त्यांनी स्वतःच्याच मेंदूची मशागत करावी आणि त्यांनी तसं आपला मार्ग त्यांनी शोधून काढावा. आपण याच्यावर नंतर सविस्तर बोलणार आहोत. सर, तुम्ही मगाशी बोलता बोलता आंबेडकर चळवळीचा उल्लेख केलात. तर आंबेडकर चळवळीचा जो इतिहास आहे, एक तर त्याबद्दल सांगा. आणि 1 नाही 2 नाही 5 खंडात तुम्ही त्याला शब्दबद्ध केलं. तर हे शिवधनुष्य कसं काय पेरलं, त्याच्या मागचा मानस आणि तुमचा अनुभव कसा होता? थोडंसं मी मागत होतो. आपल्याला मी एक सांगू इच्छितो की मी त्या एक अत्यंत दरिद्री कुटुंबातील, दारिद्र्याचं ज्या व्रण अंगावर घेऊन आलेला माणूस आहे. मी सुरुवातीच्या काळात जी नोकरी केली ती एक नोकरी अशा प्रकारची होती, ती बॉयप्यून नावाची नोकरी होती. मी बॉयप्यून होतो. म्हणजे 18 वर्षाच्या अगोदर जर नोकरी करायची असेल तर त्याला बॉयप्यून म्हटलं जायचं.
आणि ही बॉयफ्रेंडची एक नोकरी मी त्यावेळेला बॉम्बे टेलिफोन्समध्ये करत होतो, जिथं अनेक ऑपरेटर हे असायच्या आणि अनेक ऑपरेटर फक्त असायच्या आणि तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस असायच्या. 174 तुम्हाला टाईम पाहिजे असेल नेमका तर 174 मिळायचं. त्याच वेळेला 176 नावाची एक सर्व्हिस असायची, जे जगातली कुठलीही इन्फॉर्मेशन मग सिनेमावरची असेल, राजकारणाची वर असेल किंवा अगदी बॉलिवूड अगदी तुम्हाला क्रिकेटची असेल, कुठलीही माहिती जगातली त्या माहिती आम्ही तिथे ते कलेक्ट करायचो आणि ते लोकांना कोणी कधी असा फोन केला ते आम्ही ती माहिती देत होतो. हा जो त्यावेळेला ते मी पाहिलं, मी बॉयफ्रेंड होतो, 15 वर्षाच्या आतला मी मुलगा होतो आणि मी पाहिलं की अशा प्रकारचा डाटा हा केल्यानंतर तो सगळ्या लोकांना इझिली अवेलेबल होतो हे माझ्या डोक्यात बसलं होतं. आणि अक्षरशः नंतर त्यानंतर मी आंबेडकरी चळवळीत आलो तेव्हा मी पाहिलं की आंबेडकरी चळवळीचा असा हा डाटा की आंबेडकर चळवळीचा हा इतिहास असा कोणी लिहिला नाही. खरं तर माझ्या आधी अत्यंत महत्त्वाचे लेखक आंबेडकरी समाजामध्ये होते. शंकरराव खरात होते, दादासाहेब रुपवते होते, घनश्याम तळवटकर होते, अनेक लोकांची मी नावं सांगू शकेन ज्याने हा लिहिला पाहिजे होता. परंतु पुढच्या पिढीसाठी म्हणजे जो इतिहास जाणतो तो इतिहास निर्माण करतो या बाबासाहेबांच्या वाक्याप्रमाणे इतिहास जाणण्यासाठी इतिहास कोणीतरी लिहिला पाहिजे होता, तो लिहिला गेला नाही. आणि ही मला एक प्रकारची खंत होती. माझा बॉयफ्रेंड असतानाचा जो अनुभव होता त्या अनुभवाच्या आधारे मी सगळा डाटा गोळा करण्याचा प्रयत्न केला, डायऱ्यासुद्धा त्या काळामध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्या प्रकारचे वर्तमानपत्र जेवढी शक्य असतील तेवढी वाचण्या म्हणजे जनरल लायब्ररी असतात आपल्याला माहिती आहे, त्या ठिकाणी जाऊन ते वाचत राहिलो आणि मी डाटा गोळा केला. आणि आज असं केलं मी 5 खंड माझे प्रसिद्ध झाले आहेत, पण ते 14 खंडाचं मटेरियल माझ्याकडं ते तयार आहे. फक्त एवढंच की माझ्या कार्यबाहुल्यामुळे आणि बाकीच्या गोष्टीमुळे आणि मला सतत सारखं मी असा माणूस आहे की मी सातत्याने लिहितोय. असं म्हणजे आठवड्याला 8 दिवस ज्याचं स्तंभलेखन असतं असा माणूस आहे. म्हणजे मी नोकरी करत होतो, राजकीय पक्षाचं काम करत होतो, दुसऱ्या दिवशी स्तंभलेखनही करत होतो. या सगळ्या बाबतीमध्ये मला अजून तेवढासा वेळ मिळाला नाही. परंतु 14 खंडाचं साहित्य मी गोळा केलेलं आहे आणि वेळेप्रमाणे मला जर प्रकृतीनं साथ दिली तर हे सगळं मी करेन. आणि हे जे मी खंड ते मी जे लिहिलं आहे ते उद्याच्या चळवळीच्या तरुणाला मार्गदर्शक होतील असंही आहे. माझं अजूनही म्हणणं आहे काही लोकांना की ज्यांना माझ्यामध्ये त्रुटी असतील, कारण मी सांगितल्याप्रमाणे नोकरी करणं, बाकीचं लिहिणं सतत, आणि आणखी महत्त्वाचं मी जे लिहितं आहे त्या माझ्या लिखाणाची सुरुवात मी बाबासाहेब आंबेडकर म्हणजे 50-60 वर्षे मी सातत्याने लिहितो आहे, सातत्य शब्द वापरतो आहे. आणि त्यामुळे बाबासाहेब हे माझ्या हृदयावर एवढं कोरले गेलेले आहेत, काळ्या दगडावर कोरले जावं तसं. त्यामुळे मी बाबासाहेबांचं साहित्य हे इतकं वाचलेलं आहे, मी पचवलं असं म्हणणार नाही. बाबासाहेबांचं साहित्य कोणालाही सहजासहजी पचवता येणार नाही. ते इतकं मी लिहिलं आहे की बाबासाहेबांच्या नावाने सुरुवातच मी करत असतो नेहमी. तेव्हा माझं असं म्हणणं आहे की तरुणांनी वाचलं पाहिजे आणि ते वाचण्यासाठी बाबासाहेबांचं साहित्य आज जिकडे तिकडे अवेलेबल आहे, त्या साहित्याचा आपण सगळ्यांनी उपभोग घ्यावा असं माझं म्हणणं आहे. कारण पुस्तकही पथदर्शक ठरतात, मार्ग दाखवतात. आणि लायब्ररीचा तुम्ही उल्लेख केलात, बाबासाहेब स्वतः 21 तास 18 तास लायब्ररीत बसून अभ्यास करायचे. हे त्यांचं पुस्तक प्रेम तर सर्वश्रुत आहे. आपण त्यांचे कुठलेही फोटो बघतो त्यांच्या हातात एखादं तरी पुस्तक दिसतं. तर त्यांच्या ग्रंथघराविषयी त्यांचं जे त्याविषयी सर विशेष काय सांगू शकाल? बाबासाहेबांचे प्रेम, पुत्रप्रेम, ग्रंथप्रेम हे एखाद्या आपल्या पुत्रावर एवढं प्रेम असावं तसं बाबासाहेब एकदा परदेशात जात असताना त्यांच्याबरोबर त्यांची ग्रंथसंपदा होती. ती ग्रंथसंपदा ती ग्रंथसंपदा आपण म्हणतो समुद्रामध्ये कधी कधी अचानक वादळ निर्माण होतं आणि ती बोट बाबासाहेबांची त्यावेळेला ज्या बोटीतून साहित्य जात होतं ती बोट बुडाली. बाबासाहेबांचं सगळं साहित्य तेव्हा बाबासाहेब इतके क्रूज झाले होते त्या समुद्रावर
आणि त्या ह्याच्यावर आणि ते अक्षरशः ओक्साबोक्सी रडले होते. ज्या कंपनीनं ते पाठवण्याची व्यवस्था केली होती त्याला त्याने फायर केलं. बाबासाहेबांनी आपल्या पुस्तकावर आपल्या मुलापेक्षाही देखील प्रेम केलं. असं असून देखील म्हणजे ग्रंथ जाणणारे आणि ग्रंथ जपणारे हे दोन्ही भूमिका बाबासाहेबांनी घेतला. आपण ज्या ग्रंथघराबद्दल बोलत आहेत, बाबासाहेबांनी ज्या ग्रंथघराला राजगृह नाव दिलं आणि हे ग्रंथगृह त्यांना त्यांच्या सोयीप्रमाणे जसं पाहिजे तसं पुन्हा पुन्हा जे जे त्यावेळेला आर्किटेक्ट होते त्या आर्किटेक्टना हे असं नको ते तसं नको पुन्हा पुन्हा ते तोडत होते, पुन्हा पण ते बांधत होते. आणि त्यासाठी त्यांनी प्रचंड प्रमाणात कर्ज घेतलं आणि केवळ राहण्यासाठी नव्हे तर ग्रंथासाठी घर बांधणारा हा जगातला एकमेव माणूस आहे. त्यांचं म्हणजे स्मारक राजगृह हे त्यांचे जे ग्रंथघर होतं, हे ग्रंथघर हे जगातलं एक आश्चर्यचकित आहे. हे ग्रंथघर विकत घेण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला. बाबासाहेबांनी ते आपले ग्रंथ कधीही कोणाला विकत दिले नाही. इतकंच नव्हे तर त्यांचा ग्रंथ एखादा कोणी घेऊन गेला आणि तो परत आणून दिला नाही किंवा वेळेवर तो मिळणार नाही. विशेषतः जर वेळेवर त्याची जागा मिळाला नाही तर ते इतके 11 व्हायचे की ते प्रचंड बाकीच्या सगळ्या लोकांना थरकाप उडायचा, इतके ते चिडायचे. हे बाबासाहेबांचं ग्रंथ हे काय आगळं वेगळंच होतं आहे. याच्याबद्दल अनेकांनी लिहिलं आहे, अनेकांनी त्याबद्दल चर्चा केली आहे. बाबासाहेबांचं ग्रंथप्रेम हे पुत्रावर प्रेम होतं, एवढंच मी तुम्हाला सांगेन. खरं आहे. मला असं वाटतं पुस्तकाला ते गुरु मानत, सखाही मानत. जसं तुम्ही लिखाण केलं, बाबासाहेबांचं लिखाणसुद्धा इतकं प्रेरणादायी आहे. सर मला असं वेगळा थोडंसं विचारावंसं वाटतं की त्यांचं भाषा सौंदर्य, कारण मुळात कायदेतज्ञ, अर्थतज्ञ, त्यामुळे त्यांचं मुद्देसूद मांडणी, तर त्यांच्या लिखाणाविषयी किंवा त्यांचं भाषा सौंदर्य शास्त्र हे काय नेमकं तुम्हाला वेगळं वाटतं की त्यामुळे ते वेगळं ठरतं? खरं तर मला आश्चर्य वाटतं मॅडम. आपल्यापैकी वेगळ्या ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काम करतो, आपण अभ्यास करतो. आपण आर्ट्स असतो, सायन्सला जातो, कॉमर्सला जातो. आणि आर्ट्स, सायन्स, कॉमर्स हे किंवा आणखी विविध जे अंग आहेत ती सगळी एकमेकांच्या पूरक नसतात, ते एकमेकांना परस्पर समांतर असतात. असं असताना देखील बाबासाहेबांसारखा मुळातला एक म्हणजे अर्थशास्त्रज्ञ जेव्हा मराठीमध्ये लिहितो तेव्हा ते ज्ञानेश्वरांच्या भाषेवर त्यांचं प्रेम होतं. ज्ञानेश्वरांचे लालित्य होतं. त्यांच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणी, वेगवेगळ्या प्रकारचे वाक्प्रचार आणि म्हणजे त्यांचं सौंदर्यशास्त्र जे सौंदर्यशास्त्र होतं त्यांचं म्हणजे भाषेचं सौंदर्यशास्त्र. संत तुकारामांचाही त्यावर त्यांनी त्यांचे जे अंक आहेत त्यांनी ते वेगवेगळ्या प्रकारचे अंक आपलं त्याच्यावर त्यांचे वाक्य तुकारामांचीच वाक्य असायची. म्हणजे बाबासाहेबांचं हा आश्चर्याची बाब आहे. सगळंच आम्हाला सगळं हे कसं काय शक्य झालं. जो माणूस इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी आहे तो माणूस इतर सगळ्या गोष्टीत होतो. आणि बाबासाहेबांनी परीक्षणं लिहिले, नाट्य परीक्षणं लिहिलेत, सिनेमाची परीक्षणं लिहिलेत, संगीत प्रेमी सुद्धा होते. ते त्यांचे संगीत असं होतं की त्यांनी पैसे देऊन त्यांनी इतका वेळ त्यांना नव्हता म्हणून सकाळ लवकर नाहीत. त्या काळातल्या अनेक लोकांना त्यांनी सांगितलं आणि शिकवायला. ते राजगृहामध्ये लोक सकाळचे यायचे बाबासाहेबांना कुठल्या प्रकारचं सगळ्या प्रकारचे वाद्य. त्यांनी जी चित्र काढायचे ती चित्र आजही चित्र त्यांचे आपल्याला दिसतात. ती चित्र त्यांनी जी काढली ती चित्र त्यांनी सिंहाचं चित्र काढलं नाही, त्यांनी वाघाचं चित्र काढलं नाही, त्यांनी चित्र काढली आहेत ती अहिंसक पशूंची चित्र काढली आहेत. आणि बाबासाहेब हे मुळात नाही, ते स्वतः क्रिकेटर होते, क्रिकेटवरचं प्रेम होतं, ते क्रिकेट खेळत होते. जीवनात असं कोणतंही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये त्या माणसाचा संचार झाला नव्हता. आश्चर्याची बाब आहे. अशी व्यक्ती ती युगायुगाने एकदाच जन्म घेते असं मला वाटतं. आणि त्यामुळे तशा प्रकारचं बाबासाहेबांचं हे सर्व प्रकारचं त्यांचं कर्तृत्व आहे. ते कर्तृत्व त्याची इतिहासानं अजून तेवढीशी नोंद घेतली नाही. परंतु जसं बाबासाहेबांचं साहित्य वाचलं जाईल तर तसं बाबासाहेबांचं भलेपण, त्यांचं मोठेपण प्रतीत होत राहील, याबद्दल मला शंका नाही. आपण सर मगाशी म्हणालात की संत कबीर किंवा संत तुकारामांचा सुद्धा एक पगडा त्यांच्यावर दिसतो. कालच क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांचा जन्मदिन झाला. तर कोणती मूल्य किंवा कोणता प्रभाव गुरूंकडनं त्यांच्याकडनं आला जो त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसतो, त्यांच्या कार्यात दिसतो, त्यांच्या लिखाणात दिसतो?
कारण मला असं वाटतं ते मॅट्रिकची परीक्षा जेव्हा ते पास झाले तेव्हा त्यांचे शिक्षक कृष्णराव केळुसकर यांनी त्यांना गौतम बुद्धाचं चरित्र भेट म्हणून दिलं होतं, बक्षीस म्हणून दिलं होतं. तर कोणती मूल्य गुरूंकडून त्यांच्याकडे आली अशी तुम्हाला वाटतात? त्यांनी ज्या गुरूंची जी त्याने ज्या प्रकारे त्याने क्रमवारी लावले, होय त्या क्रमवारीमध्ये त्यांनी पहिले गुरु हे ते तथागत गौतम बुद्ध असं म्हटले. होय आणि तथागत गौतम बुद्ध हे या देशात ते खरं तर ह्या देशाला ओळखलं जात होतं ते तथागत गौतम बुद्धाचा देश म्हणूनच ओळखलं जात होतं. होय. परंतु हा गौतम बुद्धाचा धर्म, बौद्ध धर्म या देशातून तडीपार करण्यात आला होता. मी अंडरलाईन करतो, तडीपार हा अनकॉन्स्टिट्युशनल मी शब्द वापरतोय. तो तडीपार करण्यात आला होता. म्हणजे जे बाबासाहेबांच्या जन्माच्या काळात या देशामध्ये बौद्धांची संख्या नाममात्र होती, ती देखील म्हणजे पूर्व भारतामध्ये होती. आणि ते जेव्हा त्यांना मॅट्रिक ते पास झाले त्यावेळेला समाजातला पहिला माणूस मॅट्रिक पास झालेला विद्यार्थी म्हणून केळुसकर गुरुजींनी त्यांना जे पुस्तक दिलं, जे भेट म्हणून दिलं होतं, ते होतं गौतम बुद्धाचं चरित्र. आणि ते चरित्र वाचल्यानंतर मग त्यांच्यावर जो प्रभाव पडला तो इतका प्रभाव पडला की ह्या देशामध्ये कधी काळी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व होतं याच्यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. परंतु तशाच प्रकारचं ते होतं हे त्यांनी पाहिल्यानंतर समता, स्वातंत्र्य, बंधुत्व या देशामध्ये पुन्हा आणण्याचा त्याने आयुष्याच्या सकाळी संकल्प केला होता. कित्येक लोक खूप सांगतात की बाबासाहेबांनी 1935 साली धर्मांतराची घोषणा केली आणि 21 वर्ष अभ्यास केला आणि मग बौद्ध धर्म स्वीकारला. हे साफ चुकीचं आहे, अत्यंत चुकीचं आहे. बाबासाहेबांचा अन्याय करणार आहे. बाबासाहेबांनी आयुष्याच्या सकाळी म्हणजे मॅट्रिक झाल्या बाबासाहेबांनीच विचार केला होता की आता मला या देशामध्ये तथागताचाच धर्म आणायचं आहे, तेच ती आणायचे आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यावेळेला अमेरिकेतल्या लोकांच्या पुस्तकांचा त्यांच्यावर जो पगडा बसला होता, त्या अमेरिकेमध्ये ब्लॅक आणि व्हाईट हा जो झगडा होता, त्या सगळ्यातल्या वॉशिंग्टन सारख्यांची जी पुस्तकं होती ही बाबासाहेबांनी वाचली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे बाबासाहेबांचा व सगळ्यात मोठा जर कोणाचा प्रभाव असेल तो तथागत गौतम बुद्धाच्या विचाराचा होता. कारण त्या तथागत गौतम बुद्धाच्या विचाराप्रमाणेच बाबासाहेबांचं सगळं पूर्ण कर्तृत्व, त्यांचे सगळे लढे जे सगळे आहेत ते ह्या गौतम बुद्धाच्या विचाराप्रमाणेच आहेत. इतकंच नव्हे तर बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं, जे जगभर आज एक अत्यंत महत्त्वाचं संविधान म्हणून वाचलं होतं, त्या संविधानाच्या पानापानावर बारकाईनं तुम्ही पाहिला तर तथागत गौतम बुद्धच दिसेल. अगदी पहिल्या पानापासून म्हणजे ज्याला आपण सुरुवातीचं म्हणतो त्या पानापासून अगदी शेवटच्या पानापर्यंत तुम्हाला प्रत्येक ठिकाणी गौतम बुद्धच दिसेल. अगदी बारकाईने विचार केला तर राष्ट्रध्वज असेल किंवा राष्ट्रफूल असेल किंवा काही असेल, या सगळ्याचा विचार केला तर तुम्हाला गौतम बुद्धच दिसतील प्रत्येक ठिकाणी. पण बाबासाहेबांनी हे करत असताना कुठेही गौतम बुद्धाचं नाव घेतलं नाही. कारण गौतम बुद्ध या देशातून परागंदा झाला होता. तो झालेला गौतम बुद्ध त्यांनी त्यांच्या संकल्पनेनुसार त्यांनी केलेल्या म्हणजे घोषणेनुसार त्यांनी 14 ऑक्टोबर 1956ला पुन्हा याच्यात आणलं. आणि त्यावेळेस आपण पाहतोय की आज हा जो देशाला जी समृद्धता झाली ती समृद्धता या घटनेमुळे म्हणजे तथागत गौतम बुद्धाच्या विचारसरणीमुळे झाले हे मी आपल्याला सांगू इच्छितो. सर, आपला संवाद आपण पुढे चालू ठेवणार आहोत, पण आता वेळ झाली आहे विश्रांतीची. भेटूया या ब्रेकनंतर. नमस्कार. ब्रेकनंतर परत एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनंत पैलूंचा सामाजिक योद्धा अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आपण आत्ता उलगडत आहोत. सर, त्यांचं बालपण किंवा बालपणापासूनच सामाजिक अवहेलना या प्रचंड संघर्षाला त्यांना तोंड द्यावं लागलं. आणि मला असं वाटतं त्यामुळेच पुढे जो उपेक्षितांसाठी, वंचितांसाठी जो त्यांनी संघर्ष लढला, ह्याविषयी काय सांगाल सर? की त्याची पाळंमुळं त्यांनी ते लहानपणापासून अनुभवल्यामुळे. आपण सगळ्या क्रांतिकारकांचा जो इतिहास पाहिला तर असं लक्षात येतं की त्यांचा कुठे ना कुठेतरी अवमान झाला. आणि तो अवमान झाल्यामुळे ते अंतर्यामी पेटले आणि मग त्यांनी त्या अवमानाचा बदला घेण्यासाठी त्यांनी काम केलं हे आपल्याला लक्षात येतं. अगदी क्रांतिबा फुलेपासून नाही तर जगातल्या कुठल्याही माणसाबद्दल बाबासाहेबांचा अगदी लहानपणी प्रचंड प्रमाणामध्ये त्यांचा अवमान प्रत्येक ठिकाणी होत गेला. त्यांना
नवीन कपडे घेता येत नव्हते. नवीन कपडे घ्यायचे तर ते अशा अवस्थेत घ्यावे लागायचे त्या काळामध्ये की ते आधी चिखलाने माखले केले पाहिजे आणि मग ते घातले पाहिजे. जे त्यांना वर्गात सुद्धा बसता येत नव्हतं, वर्गाच्या बाहेर बसता येत होतं. ज्या नळाचं ज्याची होतं त्या नळातलं पाणी पिता येत नव्हतं. पाणी कोणीतरी ओंजळीनं पाणी द्यावं अशी अपेक्षा होती. म्हणजे ठिकठिकाणी बाबासाहेबांचा अवमान सुरुवातीच्या काळातही झाला होत होता आणि त्या अवमानाला बाबासाहेबांनी उत्तर म्हणून त्या विरुद्ध लढा दिला. आणि आपण पाहतोय की बाबासाहेबांनी या सगळ्यावर त्यांनी मात केली आणि त्यांनी एक प्रकारचा सूड उगवला आहे, व्यवस्थेवर सूड उगवला आहे. सर, आपण मगाशी त्यांच्या मूलमंत्राचा जो आपण उल्लेख केला, उच्चार केला की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. तसं शिक्षणाबरोबर स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी किंवा अर्थार्जनासाठी कामगार कल्याण क्षेत्रात सुद्धा त्यांचं जे भरीव काम आहे आणि खास करून कामाच्या ठिकाणी सुरक्षितता हा मुद्दा जो त्यांनी लावून धरला, त्याविषयी काय सांगाल सर? आपण बारकाईनं किती अभ्यास केला तर आपण लक्षात येईल की बाबासाहेब हे कामगारांचे सखे होते, मित्र होते. त्यांनी 1937चा जो अत्यंत महत्त्वाचा जो आहे, या 1937 साली त्या काळातले सगळे काँग्रेस म्हणजे कम्युनिस्ट नेते होते. कसा त्यावेळेला ते निमकर होते, डांगे होते, या सगळ्या लोकांनी 7 ऑक्टोबर 1937ला जो मोठा संप केला, त्या संपात मूलभूत काय होतं की म्हणजे कामगाराला हक्क पाहिजे होता. म्हणजे त्याला हक्क मिळाला पाहिजे, त्याला मागणी करण्याचा हक्क मिळाला पाहिजे आणि तो हक्क मिळत नव्हता. त्या हक्कासाठी बाबासाहेबांनी याबद्दल नेतृत्व केलं आणि त्याच काळात त्यांचा जो पक्ष होता तो त्या पक्षाचं नावसुद्धा जे होतं तो इंडिपेंडेंट लेबर पार्टी होतं. जे लेबरला त्यांनी महत्त्व दिलं होतं. पुढे बाबासाहेब जे गव्हर्नरच्या म्हणजे मेंबर झाले होते ते सुद्धा बाबासाहेब श्रममंत्री झाले होते. गव्हर्नमेंट म्हणजे 1942चं होतं ते त्यावेळेस ते श्रममंत्री होते. म्हणजे आणि त्या श्रममंत्री असताना बाबासाहेबांनी इतक्या गोष्टी केल्या आहेत. आज आता एम्प्लॉयमेंट एक्सचेंज नावाचा जो प्रकार आहे, हा एम्प्लॉयमेंट एक्सचेंज हा बाबासाहेबांना माहिती आहे की सर्वसामान्य माणसाच्या बड्या कंपनीमध्ये ओळख नसतात, म्हणून त्यांना त्या बड्या कंपनीमध्ये नोकरी मिळत नाही, वशिलेचे तट्टू तिकडे जातात. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यावेळेला कुठेतरी एक विनिमय असलं पाहिजे, एक्सचेंज असलं पाहिजे म्हणून एम्प्लॉयमेंट एक्सचेंज केलं. औषधोपचारासाठी पैसा नव्हता म्हणून त्यांनी इन्शुरन्स नावाचं हॉस्पिटल ती केली. त्यांनी काय केलं नाही, त्यांनी ज्याला आपण आज पेन्शन म्हणतो, आज सध्या नवीन आणि जुनी पेन्शन असा वाद आहे, परंतु पेन्शन नावाचा जो प्रकार असतो तो त्यांनी सुरू केली. त्यांनी सगळ्या प्रकारचं हे करत असताना त्यांनी कुठलीही जात पात पाहिली नाही. आज सगळ्यांना जे काही मिळतं ते बाबासाहेबांनी ते श्रममंत्री असताना त्यांनी ज्या प्रोव्हिजन केला त्यामुळे सगळं मिळतं. आणि ह्या मिळण्यासाठी सर त्याला विचारते, कारण जो लढा गाजला पाण्यासाठीचा आणि त्याच्यावर तुमची जी कविता आहे चवदार तळ्याची, जी आज अभ्यासक्रमात आहे आणि केवढं मोठं भाग्य आहे की तिथल्या राष्ट्रीय स्मारकावर आज सरांची कविता कोरली गेली, तर त्याविषयी काय सांगाल? मी तसा अगदी सुरुवातीपासून कवी म्हणजे जेवी आणि जेवी म्हणजे कवी असं समीकरण असलेलं होतं. माझी कविता त्यावेळेला मी लिहिली ही चवदार तळ्याच्या पाण्यावर मी कविता लिहिलेली आहे. कारण चवदार तळ्याचा हा मूलभूत प्रश्न, माणसाचा पाणी हा मूलभूत प्रश्न आहे, ती लिहिली मी कविता. आणि ती कविता 1983 साली पहिल्या प्रथम इयत्ता 9वीला आली. त्या काळामध्ये जे अभ्यासक्रमाचे लोक होते त्यांनी ते माझ्याकडे आले होते आणि फडके भादी फडके त्यांचं नाव होते, ते माझ्याकडे आले. यदी फडकेंचे मोठे भाऊ ते माझ्याकडे आले म्हणून त्यांनी मला सांगितलं तुमची कविता येते. त्यांनी जी माझी कविता निवडली होती ती कविता मी अमान्य केली. त्यांना बोललो मी माझ्या अभ्यासक्रमात यावं म्हणून कविता लिहिलेल्या नाहीत, घ्यायचीच असेल तर चवदार तळ्यावरची, कारण माझ्या तरुणांना उद्याच्या विद्यार्थ्यांना त्यांना क्रांतिप्रवण करायचं असेल तर त्यासाठी ती कविता अभ्यासक्रमात आला. ती 1983 साली प्रथम आली आणि आजपर्यंत जागतिक विक्रम मी तसे खूप केले आहेत माझ्या नावावर. त्या कुठल्या रेकॉर्ड झाले नाहीत, ते रेकॉर्ड व्हावे म्हणून पण मी विक्रम केले नाहीत. पण हा जागतिक विक्रम आहे की एका माणसाची कविता 1983 पासून 2024पर्यंत, आता ती सध्या 10वीला आहे सध्या, ती कविता शिकवली जाते आणि मला समाधान आहे
बाबासाहेबांनी म्हटलं दर 5 वर्षांनी एक नवीन पिढी तयार होते आणि नवीन पिढीला ही माझी कविता अभ्यासावी लागते. पाण्याबद्दलच्या कविता शिक्षकांना अभ्यासावं लागते. ते शिक्षक अभ्यास करतात, मुलं करतात. मुलांना नाव माहिती नाही, कविता कोणाचीही ती माहीत नाही, परंतु ती कविता आपल्यापैकी सगळ्यांनी ती अभ्यासलेली आहे. फक्त मग तुम्हाला नाव माहीत नसेल. ते नाव अलीकडच्या 10वीच्या पुस्तकात असल्यामुळे नाव प्रश्न विचारला जातो. अजून 8वी 9वी 10वी सातत्याने ते कविता. आणि ही 14 तळ्याच्या काठावर जे बाबासाहेबांचं राष्ट्रीय स्मारक आहे, या राष्ट्रीय स्मारकामध्ये महाराष्ट्र सरकारनं ती कविता तिथं कोरलेली आहे. जगभराचे सगळे लोक बाबासाहेबांचा पहिला लढा म्हणून महाडला येतात. त्या सगळ्या लोकांना पहिला ती कविता वाचावी लागते. हे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मोठा सन्मान आहे तुमचा. सर, खरं तर आपल्याकडे वेळ कमी आहे, पण जाता जाता विचारते की बाबासाहेबांच्या एक तर सत्यशोधक वृत्तीबद्दल आणि ती वृत्ती घेऊन तुम्ही नवीन पिढीतील युवकांना काय सांगाल? बाबासाहेब संशोधक होते, मला मी सांगितलं. आणि या संशोधनाचा भाग म्हणून मी जेव्हा बाबासाहेब वाचत गेलो तेव्हा मला काही गोष्टी ह्या मला मिळाल्या नाहीत. विशेषतः बाबासाहेबांचं चरित्र इतक्या लोकांनी लिहिलं आहे, परंतु बाबासाहेबांचं लग्न कधी झालं, त्याचं लग्नाचं ठिकाण कोणतं होतं, लग्नाची तारीख कुठं होती, ना बाबासाहेबांनी नमूद केली ना मग इतर कोणी केली. जे धनंजय कीडसारखे जे हे होते त्याने फक्त एवढंच उल्लेख केला की भायखळ्याच्या मार्केटमध्ये लग्न झालं आणि वरुण राजाने अक्षता टाकल्या. आता एवढाच फक्त आहे, त्याच्या पलीकडे दुसरा नाही. आईसाहेबांचं म्हणजे माता रामाई यांची तर जन्मतारीखसुद्धा नाही. त्या जन्माला आल्या पण कधी त्याचा जन्म झाला कोणीही नाही. माणसाचं लग्न झालं त्याचा काय उल्लेख नाही. या सगळं करण्यासाठी मी खूप प्रयत्न केले आणि मी ते शोधून काढलं. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं मला असं काय वाटत असेल तर बाबासाहेब आंबेडकरांची जी संशोधन वृत्ती, मी स्वतःला संशोधक म्हणत नाही, इतरही लोक मला म्हणतात की जयवी पवार हा काय संशोधक नाही, मान्य आहे, परंतु हे मात्र माझ्याकडून काम झालं. आईसाहेबांची जन्मतारीख मी शोधून काढली. आज जगभर ती स्वीकारली गेली आहेत. भारतीय बौद्ध महासभेने ती स्वीकारलेली आहे, सगळ्यांनी स्वीकारले. बाबासाहेबांच्या लग्नाचं ठिकाण ते काही लोक अजूनही स्वीकारत नाही, पण तेही मी मान्य केले. त्यासाठी बाबांची रामू नावाचे हे पुस्तक आहे, याच्यात मी सगळे दिले. आणि बाबासाहेबांचे जे सगळे जे ज्यांनी चरित्र लिहिले आहेत, ह्या चरित्रापैकी अनेक लोकांनी बाबासाहेबांच्यावर अन्याय केलेला आहे. जे त्या चरित्रकारांनी बाबासाहेबांवर कसा अन्याय केला आहे, किती त्रुटी आहेत, त्या त्रुटी ह्याही पुस्तकात म्हणलं आहे. माझं असं म्हणणं आहे की आपण हे घ्या. आणि दुसरं असं माझं आहे बाबासाहेबांच्या संदर्भात आपलं असं म्हणणं आहे की आपण एकमेकाबद्दल द्वेष करतो. बाबासाहेबांच्यावर बुद्धाचा परिणाम झाला होता आपल्याला मी सांगितलं. आणि एकमेकाचा आपण द्वेष करतो. हा आपण द्वेष करू नये. हा गटाचा, तो गटाचा, तो माझ्या जातीचा नाही, माझ्या जातीचा असेल तर तो महत्त्वाचा आहे. ही जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती याला मी जोपासलं नाही, ते आपणही जोपासू नये. याचं एक लहानसं उदाहरण देतो. मी आणि नामदेव ढसाळ यांनी दलित पंथाची स्थापना केली. नंतरच्या काळामध्ये नामदेव ढसाळ आणि आमची दोन वेगळ्या टोकं झाली. पण नामदेव ढसाळांना एका विचित्र रोगाने पछाडलं होतं. तेव्हा ते माझ्या विरोधात होते, माझ्या विरोधी संघटनेत होते. असं असलं तरी त्यांना मरणाच्या दारातून बाहेर काढण्यासाठी मी प्रयत्न केला. आणि सांगायला आनंद वाटतो की हॉलिवूडचा किंवा बॉलिवूडचा जे काही तुम्ही म्हणाल यातून नवीन पिढीला अगदी 1 सेकंदात काय सांगाल? वेळ कमी आहे. हेच मी सांगतो की नवीन पिढीने एकमेकाबद्दल घृणा निर्माण करू नये. त्या नामदेव ढसाळाचा हा जो महत्त्वाचा रोग होता, त्या रोगासाठी मी अमिताभ बच्चनना त्याची मदत घेतली. अमिताभ बच्चन हे एकेकाळी अत्यंत बँकरप्ट झाले होते. त्या काळात त्याला मी मदत केली होती. मी जुहूला बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर असताना मी त्यांना मदत केली होती. त्याची त्यांनी जाण ठेवली. आणि मी ज्यावेळेला अपील केलं की नामदेव ढसाळ नावाचा माझा कवी मित्र भोसरीच्या दारात आहे, त्या अमिताभ बच्चनने त्यावेळेला 5 लाख रुपये मला माझ्या सांगण्याप्रमाणे दिले. नंतर आमिर खानने दिलं, सगळ्या लोकांनी दिले. आणि माझं तेच म्हणणं आहे की तरुणांनी वैमनस्य एकमेकाबद्दल वैमनस्य ठेवू नये. तरुणींनी एकमेकाचं वैमनस्य आपण बुद्धाच्या विचाराप्रमाणे आपण एकमेकांशी सलोख्यानं प्रेमानं राहावं आणि एकमेकांना मदत करावी, हे माझं म्हणणं आहे. सर, आज तुम्ही आलात, इतकं अमूल्य मार्गदर्शन आणि तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात, यासाठी
आमच्या टीमतर्फे आणि आमच्या वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार मानते आणि जाता जाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना मनापासून अभिवादन करूया आणि त्यांचा विचारांचा मागोवा आपल्या कृतीत आणण्याचा प्रयत्न करूया. आज ह्याच नोटवर तुमचा निरोप घेतो, पण नवीन भागात नक्की भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. जय भीम.